हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवर्षी फॅशन अँड लाईफस्टाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी आहे पायपिंगची जी दोरी असते त्याच्याविषयी थोडंसं माहिती सांगणार आहे. तर पायपिंगच्या दोऱ्यांची जी आहे ती क्वालिटी कशी कशी अवेलेबल आहे मार्केटमध्ये ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, ही आहे एक दोरी. तर ही आहे बंडलमध्ये. तुम्ही बघू शकता हिचा नॉर्मल एक रीड जो आहे तो आपल्याला दिसत आहे. आणि ही जी थिकनेस आहे ती नॉर्मल आहे, म्हणजे प्रॉपर पायपिंग वगैरेची दोरीची जशी असते तशीच याची थिकनेस आहे. पण इथे एक या दोरीचा दुष्परिणाम मी तुम्हाला दाखवते की ही दोरी जी आहे अशा पद्धतीने जर तुम्ही फिरवली अपोजिट डायरेक्शनने तर ती उलगडते आणि असे तिचे बघा 3 थ्रेडपासून ही पायपिंगची दोरी जी आहे ती बनवलेली आहे. आणि त्यामुळे जे आहे या पायपिंगपासून बनवलेली पायपिंग जी आहे ती लूज येते. तिची फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येत नाही, म्हणजे जशा क्वालिटीची पाहिजे तशी या दोरीने जी आहे ती पायपिंग येत नाही. आणि दुसरी जर बघायला गेलो तुम्ही तर अशी एक ही बंडलमध्ये पायपिंग येते. तर ही जी आहे 4 बंडल एका बॉक्समध्ये येतात. 120 रुपयाचा एक बॉक्स, अशा पद्धतीने हे 4 बंडल आपल्याला भेटतात. तुम्ही बऱ्याच ठिकाणी सिंगलसुद्धा या बंडलची डिमांड केली तर भरपूर शॉपवाले देतात. आणि जर तुम्हाला तिचा खप तेवढा असेल, तुम्हाला तेवढी युटिलाइज होत असेल तर तुम्ही 4चा बंचसुद्धा खरेदी करू शकतात. तर ही पायपिंगची दोरी मी दाखवते तुम्हाला कशी आहे. ही आपला कॅनव्हास जो येतो, सनी कॅनव्हास म्हणून एक कॅनव्हास येतो, तो प्रॉपर कडक असतो. तर त्या कॅनव्हाससारखीसुद्धा ही पायपिंग असते. हिला तुम्ही अपोजिट डायरेक्शनने जरी फिरवली तरी तिचे दोरे जे आहे थ्रेड्स ते वेगळे वेगळे होत नाही. हे बघा, तुम्ही व्हिडिओत बघू शकता, मी व्यवस्थितरित्या हिला रिमूव्ह करून दाखवलेली आहे. तर ही दोरी जी आहे ती अजिबात उलगडत नाही आणि व्यवस्थितरित्या जशी आपल्याला पायपिंग कडक पाहिजे किंवा जशी फिनिशिंग यायला पाहिजे तशी या दोरीने जी आहे ती फिनिशिंग येते. अगदी बारीक आणि रेडीमेड पेक्षासुद्धा छान पायपिंग या दोरीने जी आहे ती येते. तर हा रीड जो आहे हा 30 रुपयाला एक असा भेटतो. आणि ही दोरी, हा जो बंडल आहे हा 120ला 4, म्हणजे जवळजवळ हा सुद्धा आपल्याला 30 रुपयाला एक असा मिळतो. तर तुम्हालासुद्धा ह्या दोरीची पायपिंग कशी बनवायची हे बघायची असेल, किंवा या पायपिंगचा आणि या पायपिंगचा दोरी या दोघांमध्ये काय फरक आहे, फिनिशिंगमध्ये काय फरक पडतो, हे जर माहिती करून करायचं असेल तर मला प्लीज कमेंट करून तसं सांगा. मी या पायपिंगचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की घेऊन येईल. फक्त तुम्ही कमेंट करून मला तसं सांगा की तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा आहे की या दोघी पायपिंगच्या फिनिशिंगमध्ये काय फरक आहे आणि या पायपिंगच्या दोरी वापरल्यामुळे तुमच्या ब्लाऊजच्या स्टिचिंगमध्ये काय काय फरक दिसू शकतो. तर मी नक्कीच तसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. चला, भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बाय.